नमस्कार. मी डॉक्टर अदिती कायमेघ. मी गेली 23 वर्षे साताऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करते आहे. गेली 13 वर्षे पालकत्व क्षेत्रामध्ये काम करते आहे. जमेल तसं सामाजिक क्षेत्रामध्ये आपला खारीचा वाटा उचलते आहे. हे सगळं करत असताना जो काही परीघ माझ्या दृष्टिक्षेपास येत राहतो, त्यावर खोल चिंतन करणं. नंतर मनामध्ये जे काही अनुभव स्पर्शून जातात, त्याचे वेगवेगळे कंगोरे चाचपत राहणं. जाणीवेच्या पातळीवर अर्थ लावत राहणं आणि जर यातून मनाच्या पटलावरती काही उमटलंच तर ते फक्त शब्दबद्ध करणं, अशी ही सगळी प्रोसेस आहे. आज हा जो काही माझा सन्मान होतो आहे त्याबद्दल काव्यरसिक मंडळ डोंबिवली यांचे मनापासून आभार. खरं तर हे सगळं श्रेय कवितेचं आहे. जीवन जगत असताना वाट्याला येत राहणारा नकारात्मकता, काही पडणं, झडणं, बिघडणं, घडणं, आत्मसंवाद, हे सगळं काही कवितेमध्ये परावर्तित होत राहतं. हा जो प्रवास आहे तो खरं तर खूप थकवणारा, पण तरीही एकीकडे खूप सुखावणारा आहे. आता ती माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भागच झाली आहे. त्यामुळे इथून पुढचाही माझा प्रवास तिच्या सोबतीनेच चालू राहील असा विश्वास मी देते आणि माझे मनोगत संपवते. धन्यवाद. मला सांगण्यात आले त्याप्रमाणे एक कविता सादर करते. जगण्याला दिखाव्याची सक्ती, जगण्याला दिखाव्याची सक्ती, विचारांना बोलण्याची सक्ती, पावलांना चालण्याची सक्ती. जगण्याला दिखाव्याची सक्ती, विचारांना बोलण्याची सक्ती, पावलांना चालण्याची सक्ती, गंतव्यस्थानाचा मात्र पत्ता नाही. घोंघावत येतात वादळं चहूबाजूंनी, अदृष्टाची चाहूल वाढत जाते. ती जीव खाऊन पळू पाहते, पण पावलं उचलतच नाहीत. हातपाय तोडलेले असहाय्य धड जसे वळवळत राहते, हातपाय तोडलेले असहाय्य धड जसे वळवळत राहते जागच्या जागी, तशी तिची सारी धडपड मनातच. हाड हाड म्हटलं तरी दात विचकत जवळ येणाऱ्या लोचट कुत्र्यासारखे नको नको ते विचार मात्र गर्दी करून येत मनात. जिवंत असण्याची एवढीच काय ती निशाणी. किमान स्वप्नांवर तरी असावा आपला हक्क, किमान स्वप्नांवर तरी असावा आपला हक्क. पण छे, ना डोळे उघडून धड पाहता येतात, ना डोळे मिटून थांबवता येतात, ना शांत झोपू देतात, ना कृतीत उतरतात. नाठाळ विचारांची शेकडो भूतं जथ्या जथ्याने स्वप्नात अवतरतात. अनिर्बंध हैदोस घालत पुरतं बेबस करून टाकतात. सुख, कौतुक, दुःख, संताप, भावना मनात मावेनाशा झाल्या की आपल्याही नकळत ओघळू लागतात की नाही डोळ्यातून. सुख, कौतुक, दुःख, संताप, भावना मनात मावेनाशा झाल्या की ओघळू लागतात की नाही डोळ्यातून. हल्ली तिच्या डोळ्यातून फक्त असहाय्यता ओघळत राहते, फक्त असहाय्यता ओघळत राहते. धन्यवाद.